शिकत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत. हालेलुया. तर आपण कडूपणाचे अनेक परिणाम किंवा अशा गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण अजून परमेश्वराच्या वचनामध्ये आपण कडूपणाविषयी पाहणार आहोत. हालेलुया. तर पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहणार आहोत की कशामुळे कडूपणाची सुरुवात होते, का बर कडूपण येतं. कडूपण म्हणजे संकट आहे, क्लेश आहे, आजारपण सुद्धा एक कडूपण आहे. हालेलुया. असा अनेक प्रकारचा आजारपण एक कडूपणा असू शकतं आणि ते घरामधल्या सगळ्या गोष्टीला बिघडवतं. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये रूथचं पुस्तक आपण काढूया. त्यामध्ये नामी नावाची एक या ठिकाणी एक स्त्री आहे आणि कशामुळं ती माघारी येते. ज्यावेळेस ती म्हणते की पहिल्या अध्याय 20 वचनामध्ये 19 आणि 20 वचनामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस ती बेथेलला जाते आणि बेथेलला गेल्यानंतर आम्ही पाहतो की आपल्या बरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला आहे असं ती ओळखते. तिची एक सून रूथ नावाची आणि नामीने पहिले तिने तिचे सोडलं समजून आणायचे. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथेलेमास पोहोचल्या आणि बेथेलेमास जाऊन पोहोचल्यावर तेव्हा त्यास पाहून सर्व नगर गलबलून गेली. तेथील बाया म्हणू लागल्या, ही नामीच काय, ही नामीच काय, ही नामी. ती त्यास म्हणाली, मला नामी म्हणू नका, मला नामी म्हणू नका, तर मला मारा म्हणा. काय म्हणा? मारा म्हणजे कडूपणाचं नाव, चांगलं नाव नाही, तर मारा म्हणजे क्लेशदायक, कडूपण, कडवटपणा. अशा प्रकारे ती म्हणाली की मला कडूपणा म्हणा. कारण मी जाताना भरभरून गेलेले होते, जाताना चांगली होते, पण ज्यावेळेस मी बेथेल सोडताना चांगली होते. म्हणजे तिचं सांगण्याचं कारण काय मला तुम्हाला सांगायचं आज, की देवाचं सानिध्य, देवाचं मंदिर, देवाचं घर, देवाचा मार्ग ज्यावेळेस आम्ही सोडतो, देवाचं प्रार्थना करणारं जीवन, वचनाचं जीवन, प्रार्थनेचं जीवन आम्ही सोडतो, त्याच वेळेस आमच्या जीवनात कडूपणा सुरुवात होते. हालेलुया. ही म्हणते की मी जाताना गेले होते देवाच्या बेथेल. बेथेल म्हणजे देवाचं घर. बेथेल म्हणजे काय? देवाचं घर. आणि बेथेल देवाचं घर. पण ज्यावेळेस ती देवाचं घर सोडताना निघताना ती कशी गेली होती? नवरा तिच्याबरोबर होता, तिला 2 मुलं होते. काय होते? 2 मुलं आणि नवरा. आणि ती बेथेलला सोडून मोवाब देशामध्ये जाऊन राहू लागली. आणि मोवाब देशामध्ये राहत असताना तिला तिथं सुख वाटू लागलं. सगळं सुखात सगळं चाललं असताना पण तिनं बेथेलला सोडलं. म्हणजे बेथेल म्हणजे प्रार्थना सोडली. बेथेलला सोडलं म्हणजे देवाला सोडलं. भक्ती, धार्मिकतेचं जीवन, नीतिमानाचं जीवन, चर्चला येण्याचं जीवन, सगळ्या गोष्टीमध्ये ती कमी पडू लागली. मग हळूहळू कडूपणा तिच्यामध्ये वाढत चालला. मग काही कालांतराने तिचा पती मरण पावला. नामीचा पती काय झाला? पहिला अध्याय तुम्ही 2-3 वचन वाचले तर त्या ठिकाणी तिचा पती मरण पावला. आणि मग पती मरण पावल्यानंतर नक्कीच सुख चांगला आहे का ते आपल्या जीवनासाठी मरण पावलं? ती दुःखी झाली, त्या ठिकाणी दुःखामध्ये भरून गेली. कडूपणा तिच्यामध्ये सुरुवात झाला. म्हणजे कडूपणा काय येतो हे तुम्हाला मला सांगायचं आहे. जोर देऊन की परमेश्वराला सोडू नका. देवाला सोडलं, देवाचा मार्ग सोडला तर कडूपणा यायला सुरू होतो, दुःख यायला सुरू होतं. कडूपण म्हणजे दुःख, कडूपण म्हणजे आजार. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस तिचा पती वारला तरी पण ती माघारी वळायला तयार नाही परमेश्वराकडे, तरी ती बेथेलला यायला तयार नाही. मग काय कालांतराने तिनं काय केलं? दोघांची मुलांचे लग्न केले आणि 2 मुलांचे लग्न करून तिथं 10 वर्ष राहिले. किती वर्ष? बघा, दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की तिसरं वचन, पुढे नामीचा पती अलीमलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. आणि त्या दोघांनी 2 मवाई स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा, दुसरीचे नाव रूथ होते. ती तेथे सुमारे 10 वर्ष राहिली. किती वर्ष राहिली? म्हणजे बेथेलला परत यायचं तिनं मनच नाही केलं. आणि तिला वाटलं की बाबा पतीचं दुःख मरण पावलंय, मला ते 2 मुलांचं लग्न झालंय, संसार सुखाचा हो. पण काय करत तरी पाहतो की नंतर आम्ही पाहतो की त्या ठिकाणी 10 वर्षानंतर नंतर मौलाना किरण हे दोघेही मरण पावले.
माझ्या जीवनात काय राहिले? आता मी जाते माझ्या बेथेलला, माझ्या गावी. आणि मग तिने जायचा निर्णय घेतला आणि निघताना एक सून म्हणते की मी नाही सोडणार तुम्हाला, मी तुमच्या बरोबर येणार. प्रेज गॉड. बघा आता सगळं संपलं आणि ती बेथेलला येऊ लागली. पण लक्षात घ्या, जरी सगळं संपलं तरी तुम्ही एक विश्वास ठेवा. आज जरी सगळं संपलं जरी तरी देवाकडे जरी आलं, देव नवीन सुरुवात करतो. हालेलुया. हालेलुया. जरी सगळं संपलं जरी म्हटलं तरी ती देवाकडे नवीन सुरुवात आहे, देवाकडे नवीन गोष्टी आहेत, देवाकडे नवीन प्लॅन आहे आणि ते देव केल्याशिवाय राहणार नाही. आमेन चर्च. हालेलुया. मग ती पुन्हा माघारी आली आणि काय म्हणायला लागली की मला नामी करू नका, मला काय म्हणा मारा. मारा म्हणजे कडूपण. हे मारा नाव कुठं पडलं माहितीये? निर्गमच्या पुस्तकात 15व्या अध्यायाकडे आपण लिहूया. निर्गमचं पुस्तक त्याचा 15वा अध्याय आणि त्याचा जर तुम्ही वाचलं 23 वचनामध्ये, 3 दिवस प्रवास केल्यावर समुद्रातून बाहेर आले ते. मिस्र देशाच्या गुलामीतून इस्रायल लोक बाहेर आले आणि प्रवास झाला त्यांचा 3 दिवसाचा. किती दिवसाचा? आणि प्रवास केल्यावर ते मारा नावाच्या ठिकाणी आले. कुठल्या ठिकाणी आले? मारा नावाचं ठिकाण, तिथं नाव पडले गेलेलं आहे. त्या ठिकाणी मारा नाव पडलेलं आहे. मारा या ठिकाणी तिथे आले. पाणी त्या ठिकाणी कडू होते. काय होते? त्या ठिकाणी मारा ठिकाणी आल्यावर त्यांना पाणी तिथं कडू होते. तिथं पाणी पिता येत नव्हतं, कारण पाणी एकदम अशुद्ध कडू होतं. ते पाणी उपयोगाचं नव्हतं. आणि मी पाहतो की त्या ठिकाणी ते कुरकुर करू लागले. मला कडूपणा असल्यामुळे ते कुरकुर करू लागले. कडूपणा का आला? नाविक जीवनामध्ये कडूपण का आलं? ती मारा मला म्हणती, कारण ती म्हणती मला सांगा मारा म्हणा, मला मारा नाव द्या. नामी नका करू, माझं नाव चेंज करा. माझं नाव चेंज करा. नामी म्हणजे मनोरम चांगली असं म्हणू नका, तर मला मारा म्हणा. म्हणजे कडू, लय कडू आहे मी, माझ्यात लय कडूपण आहे असं ती म्हणाली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग या ठिकाणी सुद्धा मारा कसं पडलं? पाणी कडू होतं आणि पाणी कडूमुळं पाणी पिता येत नाही आणि त्यामुळे ते कुरकुर करू लागले. हालेलुया. आता पाणी कडू भेटलं मग ते देवाच्या सेवकाविरुद्ध कुरकुर करू लागले. पाणी कडू भेटलं तर देवाविरुद्ध कुरकुर करू लागले. काय गरज पडली देवाविरुद्ध कुरकुर करायची? सेवकाविरुद्ध कुरकुर काय करायची गरज आहे? हालेलुया म्हणा. एखाद्या व्यक्तीविषयी कुरकुर करणं हे पण कडूपण आहे. हालेलुया. मला शेजारच्या ज्याच्याविषयी तुमची कंप्लेंट आहे, ज्याच्याविषयी तुमची तक्रार आहे, ज्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये गैरसमज आहे, ते त्याच्याशी जाऊन बोला. हालेलुया. त्या दुसऱ्याबद्दल, त्याच्याबद्दल दुसऱ्याकडे जाऊन बोलू नका. ते पण एक कडूपण आहे. हालेलुया मला. ज्याच्याबद्दल ज्याच्याविषयी आहे त्यालाच बोललं हे सगळ्यात चांगलं आहे. देव म्हणतो की ते समेट कर, त्याचं तुझं जे काय आहे ते मिटव. हालेलुया म्हणा. पण त्याचं दुसरीकडे बोललं म्हणजे कडूपणाचं चिन्ह आहे. कडूपण आहे ते मनात. त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय आहे? कडूपण आहे. त्याचं तुम्ही दुसऱ्याकडे बोलताय. त्याच्याबद्दल कुणाकडे बोलताय? दुसऱ्याकडे बोलताय. म्हणजे त्याला म्हणतात त्याच्याबद्दल कंप्लेंट करता, त्याच्याबद्दल कुरकुर करता, चुका सांगता त्याच्या, म्हणजे हे कडूपणाचं चिन्ह आहे. कडूपणाने तुमच्यामध्ये काम करत आहे. हालेलुया. मग ते कडूपण काढण्यासाठी जाऊन त्या व्यक्तीबरोबर बोललं पाहिजे की ज्याच्याबरोबर तुमची कंप्लेंट आहे. आमेन. हालेलुया. मग आता कडू पाणी भेटले, मग कुणाकडे जायला पाहिजे? देवाकडे जायला पाहिजे. कुणाकडे जायला पाहिजे? देव काय म्हणतो माहिती आहे का? देव म्हणतो स्तोत्र संहिता 50 अध्याय आणि 15 वचनामध्ये म्हणतो, तू संकटात असता मला हाक मार, तू संकटात असता मला तू हाक मार, मी तुला वाचवेन आणि तू मला गौरव देशील. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. तू संकट आले तुझ्यावर. आता पाणी कडूपण म्हणजे एक समस्या आली, एक दुःख आले, एक त्रास आलाय. मग देवाबद्दल कुरकुर करण्यापेक्षा देव म्हणतो की संकटात, त्या कडूपणात माझा धावा कर, माझ्या जवळ ये, माझी प्रार्थना कर, मी तुला वाचवेन. आमेन.
हालेलुया. मी तुला वाचवेन. कुरकुर करण्यापेक्षा देवाकडे प्रार्थना करणं हे सगळ्यात चांगलं आहे. पण कडूपणामध्ये आम्ही कडूपण ज्यावेळेस होतं, नानी बेथेला परत आली आणि नानीचं परमेश्वराने काय केलं, तिचं पुन्हा एकदा तिला स्थापन केलं, पुन्हा तिचं चांगलं केलं, तिचं जीवन चांगलं केलं, तिच्या वंशजला, तिच्या कुळाला परमेश्वराने तिथं संपू दिलं नाही. देवा तिच्या जीवनाला, तिच्या कुटुंबाला वाढवलं परमेश्वराने. हालेलुया बोला. हालेलुया. तुम्हाला माहित आहे येशू प्रभू जन्माला आला रूथच्याच कुळा, रूथ पण तिच्यामध्ये आहे. आमेन. रूथ पण त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की जर तुम्ही वंशावळी जर पाहिली तर येशू त्या रूथच्या नावीच्या नाही का त्या कुळातून येशूचा जन्म आहे. प्रेज लॉर्ड. परत बेथेलला आल्यामुळं येशूचा जन्म कुठे झाला? बेथेललाच. म्हणजे एक कडूपणाने भरलेली स्त्री जर पुन्हा बेथेलला येते, तिला देव त्या कडूपणा तिचा गोडव्यामध्ये परमेश्वर बदलतो. परमेश्वरच आहे जो तुमचं दुःख आनंदात बदलू शकतो. परमेश्वरच आहे तुमचा अपयश यशामध्ये बदलू शकतो. आहे का विश्वास तुमचा? आहे विश्वास? हालेलुया. मग या ठिकाणी पाणी कडू लागले कुरकुर करायची गरज आहे. काही लोक कुरकुर करतात, कंप्लेंट करतात, निंदा करतात. हे कडूपणाचं चिन्ह आहे. आणि ते तसं इस्रायल लोक करत होते. देवाच्या सेवकाकडे आले, परमेश्वराबद्दल देवाच्या सेवकाला सुद्धा कुरकुर करत म्हणाले, आम्ही काय प्यायचं? काय म्हणाले ते? मोशेने काय केलं? तसं कुरकुर नाही केली. मोशेने परमेश्वराकडे प्रार्थना केली. मोशेने काय केली? देवाचा अभिषेक आहे. संकटात तो काय कर माझा, मला हाक मार. काय अभिषेक आहे देवाचा? आमेन. मला हाक मार संकटात, मी तुला काय करीन? वाचवीन. आणि तू मला गौरव देशील. हालेलुया बोला. हालेलुया. स्तोत्र संहिता 91:15 मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, जेव्हा तो माझा धावा करेल तेव्हा मी त्यास उत्तर देईन. संकट समय मी त्याच्या बरोबर राहीन, मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन. परमेश्वर म्हणतो स्तोत्र संहिता 91:15 मध्ये. आमेन का चर्च? हालेलुया. बोलो यीशु मसीह की. बोलो यीशु मसीह की. मग देवानी मोशेला ही बुद्धी दिली. मोशेने पण ही प्रार्थना देवाकडे केली. देवा एक कुरकुर पाणी कुरकुर करताय, पाण्यामुळं कडू पाणी लागलेलं आहे. आणि मग देवाने त्याला एक वनस्पती दाखवला. देवाने त्याला एक झाड दाखवलं. काय दाखवलं? झाड दाखवलं. देवाकडे सगळ्या संकटात मार्ग देवाकडेच आहे. आमेन. समस्या येते, कुठला आजार येतो, कुठली गोळी खातोय, काय करतोय, पण देवाच शेवटी एक मार्ग आहे, तोच आम्हाला वाचवणार. आम्ही मला नाही मोठे, देवच वाचवणार, परमेश्वरच वाचवणार. हालेलुया. आणि मग काय झालं माहितीये? देवानी झाड दाखवलं. मग काय झालं? मोशे काय केलं माहितीये का? 15:25 मध्ये वाचा कोणतरी. 15:25 धावा केला, दाखवली. त्यांनी पाण्यात टाकल्यावर ते पाणी गोड झालं. आमेन. हालेलुया. कुणी सुद्धा ते कडू पाणी गोड करू शकत नव्हतं. सगळे कुरकुर करू लागले. माझ्या प्रियांनो, जे तुमच्याने होणार नाही ते प्रार्थनेने होणार आहे, देवाच्या सामर्थ्याने होणार आहे. हालेलुया. जे जगात कुणाच्याने होणार नाही ते देवामध्ये होणार आहे. हालेलुया. 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 रिखांदा लाबा. स्वीकार करा देवाचं सामर्थ्य. हालेलुया. जे कुणाने होत नव्हतं ते देवाने कडू पाणी गोड केलेलं आहे. तुमचं नातं कडू आहे, ते गोड करण्याचं सामर्थ्य देवामध्ये, येशूमध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे घरामध्ये कडवटपणा आलेला आहे ते गोडपणा करण्याची ताकद परमेश्वराला. आमेन. आणि मग देवाने दाखवलं, देवाने मार्ग दाखवला. झाड, त्या झाडाचे लाकूड तोड आणि ते लाकूड काय कर, पाण्यात टाक आणि ते पाणी गोड होईल. आणि तसंच झालं, पाणी गोड झालं. आणि त्यावेळी परमेश्वर त्यांना एक विधी नियम दिला. त्याला देवाने सांगितलं, तो आपलं वचन, माझं वचन मनपूर्वक ऐकशील आणि माझ्या दृष्टीने योग्य ते करशील, माझ्या आज्ञेकडे कान देशील, तर सगळे आजार जे मी संदेशावर पाठवले त्यातला एकही आजार तुझ्यावर मी पाठवणार नाही आणि मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर. हालेलुया. रोगमुक्त करणारा परमेश्वर आपला आहे. आजार आहे, कडू पण आहे, दुःख देतो, वेदना देतो आजार, कसोटीत पडतो आजार. हालेलुया. त्या आजारातून, त्या कडू
कडूपणातनं काढण्याची ताकद परमेश्वराकडे आहे. तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. असा परमेश्वर. मग आता या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की देवानी तिथं झाड दाखवलं, त्या झाडाचं लाकूड तोडून त्या पाण्यात टाकलं, म्हणजे ते कशाला दर्शवतं? येशूचा वधस्तंभ. आमेन. कशाला दर्शवतं? येशूचा वधस्तंभ, क्रॉस. ते दर्शवतं की त्यांनी त्या वधस्तंभावर आमचे कडूपण, आमचं व्याधी, आमचे आजार, आमचे शाप, आमचे दुःख त्या येशू त्या वधस्तंभावर घेतलेले आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही त्या वधस्तंभावर येतो, त्याचा वधस्तंभ आम्हाला सगळ्या कडूपणातून सुटका देतो आणि येशू आमच्या जीवनात येतो. येशूचं सामर्थ्य आमच्या जीवनात येतं आणि आमचं जीवन गोडव्याने भरून जातं. प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. कुणाची गरज आहे आपल्याला? येशूची गरज आहे. येशूच कडूपणा दूर करतो. अजून एक वचनामध्ये जाऊया. दुसरे राज्याकडे आपण येऊया. दुसरे राज्य, दुसरा अध्याय आणि 19 वचनामध्ये त्या नगरचे रहिवासी अलिशास म्हणाले, पहा, हे मनोहर स्थळ वसले आहे. मला सगळेजण मनोहर, मला चांगले वस्ती, शहर वस्ती केलेली आहे. हे आमच्या स्वामी दिसतच आहे. पण इथले पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काहीच पिकत नाही. चांगलं गाव आहे, चांगलं आहे सगळं, पण पाणी वाईट असल्यामुळं काहीच चांगलं पिकत. पाठण सगळं चांगलं आहे, पण इकडून आलं बघा. असं म्हणतो म्हणजे सगळं चांगलं, मी बी चांगलं होतो, पण इकडून आली. कडू मध्ये कडू नाही का? या दोघांमध्ये जर येशू आला तर ती गोड होणार आहे. हालेलुया. 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 चांगलं स्थळ, मनोहर स्थळ, पण पाणी चांगलं नसल्यामुळं काही चांगलं पिकत. चांगलं घर आहे, चांगली पैसा आहे, चांगला टॅलेंट आहे, चांगलं सगळं आहे, पण काय बिघडतं? कडूपणा. प्रेज गॉड. पैसा आहे, घर आहे, सारी सुंदरता आहे, टॅलेंट आहे, सगळं आहे, पण तरी पण प्रॉब्लेम काय? कडूपणामुळे प्रॉब्लेम चाललाय. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. आता सगळ्यात महत्वाचं काय? पाणी विषय. कसं आहे? डॉक्टरकडे गेलं, पाणी काय म्हणतो डॉक्टर? पाणी चांगले प्या. पाणी काय प्या? शुद्ध पाणी प्या. चांगलं आरोग्याला चांगलं पाणी. पाणी वाईट असेल तर आरोग्य धोक्यात आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. पाण्यावर आशीर्वाद पाहिजे का तुमच्या? आमच्या देवाचाच आशीर्वाद पाण्यावर येतो. हालेलुया. बोला सगळेजण. सगळं चांगलं आहे. पहिलं नामी चांगलं असताना देवाला सोडून गेली आणि कडूपणाने भरली आणि परत बेथेलला आली देवाकडे आणि परत देवाने तिथं चांगलं केलं. पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, सगळं चांगलं आहे, तुमचं घर बीत सगळं वाईट काहीच नाही, पण कुठेतरी कडूपणा असल्यामुळं मग काय करायची गरज आहे? देवाच्या सेवकाकडे यायची गरज आहे. कुणाकडे यायची गरज आहे? मग हे अलिशाकडे आले. कुणाकडे आले? अलिशाकडे, देवाच्या सेवकाकडे आलेले आहेत आणि आम्हाला सांगत आहे सगळं चांगलं आहे सेवका. स्वामी तुला बघ, दिसतेच ना बघ, हे घर एवढं चांगलं आहे, हो शेती एवढी चांगली आहे, सगळं चांगलं आहे, हो हे सगळं आहे, पण काहीच पिकत नाही चांगलं. मग वाईट कुठं आहे? पाणी वाईट आहे. कुठल्या गावाचं पाणी कुणाला म्हणतात ना माणसं? आम्ही म्हणतो 12 गावचं पाणी पिलेलं आहे मी, म्हणून तर भाषा वेगळी असते. किती बरोबर बोलत, किती बोलतात माणसं? कसलं पाणी असतंय म्हणजे ते कशा बोलतात? कडूपणाचं आहे ते बोलणं. कसलं पाणी बोलणं? तिथलं पाणी पिले मी, तिथलं पाणी पिले मी, है ना? हालेलुया. मग असंच आहे ते, लक्षात घ्या. मग या ठिकाणी असं पाणी होतं की हे पाणी जीवन देत नव्हतं. ह्या ठिकाणातलं पाणी, हे पाणी असं कडूपणाचं होतं की हे पाणी काहीच पिकू देत नव्हतं, काहीच फळ देत नव्हतं, काहीच ते पाणी नाही का, लक्षात घ्या, ते जमिनीला, त्या पिकाला वाढू देत नव्हतं, त्या पिकाला वर देत नव्हतं, त्या जमिनीत अन्न उगवू देत नव्हतं. हे किती कडूपणाचं पाणी. प्रेज लॉर्ड.
सगळं चांगलं आहे, पण पुढचं काहीच होऊ देत नाही. ती कडूपणाचं चिन्ह आहे. हालेलुया. आणि ती कडूपण आम्हाला का चांगलं काहीच होऊ देत वाईट आहे तिने कडूपण. प्रेज गॉड. हालेलुया. मग काय केलं माहितीये का? त्याने म्हटलं एक नवे पात्र मजकडे आणा. सेवकाने जे सांगितलं ते केलं पाहिजे. कडूपण घालवण्यासाठी सेवकाकडे येणं गरजेचं आहे. आणि सेवकाकडे आल्यानंतर सेवक सांगतो, पात्र सांगतो, ते केलं पाहिजे. झोपले म्हणा हालेलुया. झोपलेत काय? झोपलेले म्हणा हालेलुया. अजून झोपले? झोपू नका, ऐका. हालेलुया. मग त्याने काय केलं? पाण्याच्या झऱ्यानजीक गेला आणि त्यात त्याने मीठ टाकलं. काय टाकलं? आता पहिलं कडू पाणी मोशेला देवाने दाखवलं, झाड दाखवलं. काय दाखवलं? झाड हे येशूचं प्रतीक आहे ना. प्रेज लॉर्ड. आता परत देवाच्या सेवकाकडे आला आणि सेवकाला देवाने सांगितलं, प्रेरणा दिली की या पाण्यामध्ये मीठ टाकून प्रार्थना कर. प्रेज लॉर्ड. मीठ कशाला दर्शवतं? आमचं सगळं जरी चांगलं आहे, पण चव देणारा देवच आहे. आमेन म्हणा. हालेलुया. 10 किलो मटण आणले किंवा लय भारी भारी भाज्या आणल्या, पण मीठच नसेल तर त्याला काही नाही, चवच नाही. तसा आमचा पैसा आहे, गाड्या आहे, बंगला आहे, सगळं आहे, पण देव नाही, मीठ नाही, देव नाही, चव नाही. हो, कडूपणा आहे सगळा. प्रेज लॉर्ड म्हणा. मग इथं हेच दाखवतं की देवच आमच्या खऱ्या जीवनात चव देणारा देव आहे. आमेन. देवच आमच्या लाईफ मध्ये खरंच चव देणारा देव आहे. त्याने मीठ टाकलं त्या भांड्यामध्ये, त्या भांड्यामध्ये पाणी टाकून पाण्याच्या झऱ्यानजीक गेला. त्यात त्याने मीठ टाकून म्हणाला, परमेश्वर म्हणतो मी हे पाणी चांगलं करतो. आमेन. हालेलुया. दुसऱ्या अध्यायामध्ये 21 मध्ये काय म्हणालास? देवाचा सेवक परमेश्वर म्हणतो मी हे पाणी चांगले करतो. यापुढे आणि मृत्यू येणार नाही, पीक बुडणार नाही. म्हणजे पाण्यावर सुद्धा पिकाचं अवलंबन आहे का? पाऊस पडला पण पाणी चांगलं पाहिजे. हो, हालेलुया म्हणा. म्हणून फिल्टर लावतात आजकाल घरात. आपल्या मध्ये आहेत ब्रदर, चांगलं काम करतात फिल्टरचं. हालेलुया. शुद्ध पाणीचं काम करतात, म्हणून सगळ्यांना आरोग्य मिळतं. आमेन. पाण्यावर लय महत्वाचं आहे. हालेलुया बोला सगळेजण. शेतीला पाणी चांगलं गरजेचं आहे, घरात चांगलं पाणी गरजेचं आहे, सगळ्या ठिकाणी पाण्याची गरज चांगली गरजेचं आहे. आणि चांगलं पाणी आणि त्या पाण्यावर आरोग्याचा आशीर्वाद, त्या पाण्यावर खरी चव माझा देवच देतो माझ्याकडे. हालेलुया बोला सगळेजण. कोण देतं? विश्वास आहे का तुमचा? मीठ टाकलं देवाने. त्याच्यावर काय देवाने शब्द दिला? देव म्हणतो की हे पाणी काय करीन? मी चांगलं करतो. पाणी काय करतो मला परमेश्वर? यापुढे याने मृत्यू येणार नाही आणि पीक बुडणार. पाण्यावर अवलंबून आहे. हालेलुया बोला सगळेजण. हालेलुया बोला. हालेलुया. तर पहिला मुद्दा आपण पाहिला, देवापासून दूर गेल्यामुळं कडूपण येतं. हालेलुया. दुसरा आम्ही पाहिलं की कडूपणा येतं आल्यानंतर देवाचा धावा न करणं, प्रार्थना न करणं, तर कुरकुर करणं हे धोकादायक आहे. हालेलुया. तर देव म्हणतो संकट आल्यानंतर, कडूपण आल्यानंतर सुद्धा काय कर? माझ्या धावा कर. आजारपण आल्यावर सुद्धा धावा कर. मी तुला वाचवीन परमेश्वर म्हणतो. मी तुला सोडवीन परमेश्वर म्हणतो. मी तुला आरोग्य देईन परमेश्वर म्हणतो. मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे म्हणतो. हालेलुया. आणि परमेश्वरा मी त्या ठिकाणी झाड दाखवलं आणि ते झाड, ते वधस्तंभ आम्हाला दाखवतो. त्या वधस्तंभावर येशूने आमचे आजार नेलेले आहेत. आमेन. प्रेज लॉर्ड. त्या वधस्तंभाला खिळलेला, चिन्ह भिक्षण झालेला ख्रिस्त येशू आम्हाला दाखवतं की आम्हाला त्या दुःखातून, त्या आजारातून येशूने सोडवलेला आहे. आता दुसरा मुद्दा आपण पाहिला की त्या ठिकाणी जी मीठ टाकले गेलं, कडू पाणी, तिथं खरा पाणी होतं. त्या पाण्यात काहीच चांगलं करण्याची ताकद नव्हती, ते देवाने केलेले आहे. प्रेज लॉर्ड बोला. हालेलुया. त्या दुसऱ्या राज्यामध्ये 4थ्या अध्यायाकडे येऊया. अजून त्या ठिकाणी कडूचं कसं गोड परमेश्वराने केलेलं आहे आपण पाहूया. 4था अध्याय 38 वचनापासून पुढे वाचूया. 38 वचनापासून पुढे. गिलगालास गेला तेव्हा देशात दुष्काळ पडला होता. संध्याकाळी त्याचे शिष्य त्याच्या समोर बसले असता त्याने आपल्या सेवकास सांगितले, चुलीवर मोठे भगोने ठेवून संदेश त्याच्या शिष्यांसाठी शाकभाजी रांध, म्हणजे भाजी कर सगळ्या शिष्यांसाठी. आणि तेव्हा एक माणूस बाहेर रानात शाकभाजी गोळा कराव्यास गेला
आणि गेला असता त्याला एक रानवेली सापडली. काय सापडली? एक रानवेली सापडली. तिच्यावरील कडू इंद्रायणी तुडून त्याने ओटीत भरून आणली. तिच्यावरील कडू इंद्रायणी आणली. कडू पाला, कडू एक वेल होता. त्याला चांगला वाटला, पण ती कडू होता. बघा, काय काय लोक चांगले दिसतात, काय काय लोक चांगले दिसतात, कडू असतात. मग सगळं चांगल्याला कडू करून टाकतात. खरंच आहे. हालेलुया म्हणा. चांगल्या भाज्या गोळ्या केल्या, सगळ्या चांगल्या भाज्या गोळ्या केल्या, पण त्यामध्ये आणता आणता त्यांनी कडू पण भाजी आणली. कडू, एक कडू रानवेली. काय म्हटलं या ठिकाणी? एक कडू इंद्रायणी. हालेलुया. काय म्हटलंय? कडू इंद्रायणी तुडून त्याने ओटीस भरून आणली. हालेलुया. हिंदीमध्ये काय म्हटलंय बघतो मी जरा, एक मिनिट. हिंदीमध्ये आपण पाहूया जरा. मस्त चांगलं वाटतं जरा वचन आहे ना. हालेलुया. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की, बोलो राजाओं की राजा की। हालेलुया। तब कोई मैदान में सांग तोड़ने गया और कोई जंगली लता पाकर अपनी अखबार भर जंगली फल तोड़ ले आया. बघा, जंगली म्हणजे जंगली म्हणजे कडू. प्रेज लॉर्ड. असं हिंदीमध्ये, आपण मराठीत आपल्याला महत्वाचं आपल्याला समजत आहे की त्याने एक रानवेली दिसला, त्याने तिचं फळे तोडून आपल्या ओटीत भरून त्याने ती फळे कापून भांड्यात टाकली. प्रेज लॉर्ड. आणि ती कडू होती हे त्याला माहित नव्हते. हालेलुया. मला कडू, मला कडू, मला कडू, मला कडू. आवाज नाही तुमचा. कडू, मला कडू, कडू. चांगल्याला कडू करतो. हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. मग ते कडू रान इंद्रायणी कडू नाही का, एक कडू तोडून आणली, ती भरून आणली. तिने ती त्या कडूचं काय केलं, चिरून त्या शाकभाजीमध्ये बघण्यात घातली. आणि ती कडू होती, त्याला ठाऊक नव्हतं. आणि त्यांनी ती भांड्यातून काढून त्या माणसास वाढली, भाजी वाढायला सुरुवात केली. आणि त्या भोगुण्याने खाऊन, देवाच्या माणसाने काय केलं, खाऊन म्हटलं, या भोगुण्यामध्ये, या पातेल्यामध्ये काय आहे, मरण आहे, मरण. काय म्हणाला? कशामुळं? सगळ्या भाज्या चांगल्या होत्या, पण ती कडू आणल्यामुळं ती काय झाली, भाजी सगळीच कडू झाली. आता चांगल्या भाज्यामुळं कडू गोड व्हायला पाहिजे का नाही? पण किती भयंकर या ठिकाणी आपण पाहायला मिळतं की एक कडू व्यक्ती, एक कडवट भरलेला व्यक्ती चांगल्या सगळ्या कुटुंबाला, चांगल्या वातावरणाला कडू करून टाकतो. म्हणून जपलं पाहिजे. बोलो यीशु मसीह की. हालेलुया. मग या ठिकाणी काय केलं? या ठिकाणी हे कडू मरण आहे याच्यामध्ये, या बघुण्यामध्ये. त्याने ते खावे ना, त्यांना ते जेवता येईना. कशामुळे जेवता येईना? कशामुळे जेवता येईना? आज अनेकांना जेवता येत नाही का? काहीतरी त्रास आहे, कडूपणा आहे. हालेलुया. चांगलं मटण खाता येत नाही, डॉक्टरने म्हटलं नाही खायचं, खाल्लं तर मग असं होईल, कडू होईल. प्रेज लॉर्ड. खावे ना, खायची इच्छा भूक लागली पण खावे ना. खायचं खाता येईना त्यांना. कशामुळं? कडूपणामुळं. आज अनेकांच्या जीवनामध्ये तेच गोष्टी आहेत. कडूपणामुळे त्यांना नीट खाता येत नाही. हालेलुया. घरात सगळं आहे, पण कडूपणा असल्यामुळे नीट त्यांना जेवता येत नाही, नीट खाता येत नाही. जेवणावरनं काय त्यांना भांडण उठावं लागतं है ना. ताटे एकमेकाकडे ढकलतात, खाता येत नाही नीट. का हो प्रॉब्लेम? मटण केलं पण कडूपणा आहे, भांडण झाले. हालेलुया. खावे ना. प्रेज लॉर्ड. माणसं म्हणतात एवढं सगळं चांगलं त्यांना खावत नाही. बाबा, एवढं चांगलं असून खावत नाही ना. कशामुळं? कडूपणा. आज तयार आहे का तुम्ही देवाला प्रार्थना करायची, देवा हे कडूपण काढून टाक. देवच करू शकतो. आमेन म्हणा. मग इथं काय केलं माहितीये का? अलिशाकडे आले. कोणाकडे आले? मग अलिशाकडे काय म्हणाला? अलिशा थोडे सपीट आणा. काय ना? थोडं काय ना? थोडस एक सपीट आणा. हालेलुया. अलिशाने कहा अच्छा कुछ आटा ले आओ. काय ले आओ? आता आटा म्हणजे मला एक असं संगीत सांगायचं तुम्हाला. भाकर. आट्याने काय बोलतो आपण?
जीवनाची भाकर येशू ख्रिस्तच आहे. आम्ही म्हणाले चर्च, खरी जीवनाची भाकर कोण आहे? येशू ख्रिस्तच आहे. आपण जी भाकर घेतो नाही का, आपण जे खातो प्रभू भोजन, तीच खरी भाकर आहे जीवनाची. आम्हाला खरं आरोग्य देते. आमेन. आमच्यातलं कडूपण काढून टाकते, आमचं दुःख आनंदात बदलते. हालेलुया. आमची रोजची भाकर रोज आम्हास, असं येशूने शिकवली प्रार्थना. हालेलुया. वचन ही भाकर आहे. वचनच आमच्यातलं कडूपण दूर करतं. आमेन म्हणा चर्च. वचनच आमच्यातलं कडूपण दूर करतं. आमेन चर्च. आमेन म्हणा. आमेन म्हणा. हालेलुया. हालेलुया. वचनच आमच्या जीवनातलं कडूपण दूर करतं. या ठिकाणी चांगली भाजी बनत होती, पण एक वेली इंद्रायणी कडू वेल आणल्यामुळं ती चांगल्या भाजीला तिने कडू करून टाकलं. चांगलं कुटुंब असताना कडूपण आल्यामुळं चांगलं कुटुंब सगळं कडू झालं. चांगलं सगळं असताना सगळं काही निवडून गेलं. नामीचं पण सगळं चांगलं होतं, पण देवापासून तू दूर गेल्यामुळं तिचं सगळं तिच्या जीवनामध्ये कडूपण आलं. हालेलुया. चांगला चमत्कार इस्रायल लोकांनी चमत्कारीचा प्रवास सुरू केला, पण एक कडू पाणी आल्यामुळं त्यांच्यात कुरकुर सुरू झाली. माझ्या प्रियांनो, पण एक तुम्हाला सांगायचं आहे, परमेश्वरच मार्ग आहे कडूपणाचं दूर नेण्यासाठी. आमेन. कडूपण मिटवण्यासाठी देवच एक मार्ग आहे. कडूपणाचं गोड मध्ये बदलणं हे देवाकडेच आहे. आमेन. देवाने कडूचं गोड केलं. आमेन म्हणा. एक वाईटाचं पाणी चांगलं केलं, तेच देवानेच केलं. आमेन. त्या ठिकाणी मीठ टाकून, प्रेज लॉर्ड. आणि तिसरा मुद्दा आम्ही पाहतो की आटा म्हणजे नाही का भाकर. वचनाला सुद्धा भाकर म्हटलेलं आहे. वचनाला सुद्धा नाही का भाकर म्हटलेलं आहे. वचनच आमचं कडूपण दूर करू शकतं. हालेलुया म्हणा. वचन जर आम्ही पालन केलं तर आम्हाला देव आमच्या अन्न पाण्याला बरकत देईल म्हणतो परमेश्वर. आमच्या घरातल्या अन्नावर आणि पाण्यावर सुद्धा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. वचन हे भाकर म्हणजे काय? वचनाला दर्शवतं. आणि मग ते सपीट आला म्हणाला आणि त्याने त्या भोगण्यात टाकलं आणि त्यास म्हटले, आता या लोकांना वाढा म्हणजे ते खातील. मग त्या भोगण्यात काहीच अपायकारक पदार्थ राहिला नाही आणि ते खाऊ लागले. हालेलुया म्हणा सगळेजण. प्रेज द लॉर्ड म्हणा सगळेजण. ती भाजी चांगली झाली. आमेन म्हणा. वचन ज्यावेळेस येतं, येशू जीवनाची भाकर आमच्या जीवनामध्ये येते, आमचं सगळं काही चांगलं होतं. का नाही? हालेलुया. आमच्या घरात जेव्हापासून येशू आला, सगळं चांगलं झालं. हे की नाही? प्रेज लॉर्ड. तुमच्या कामात येशू आला, सगळं चांगलं. काम चांगलं झालं नाही ना, बिझनेस चांगला चालत नाही ना, येशूला बोलवा, तो चांगलं करणार आहे. प्रेज लॉर्ड. येशू चांगलं करणार आहे. हालेलुया. हालेलुया. बोले येशू मसीह की हालेलुया. आता सगळ्यात महत्त्वाचं शेवट मी तुम्हाला सांगणार आहे. एक कडूपण पूर्णपणे निघून जाणार आहे, ते म्हणजे पवित्र आत्म्याने भरून जाणं. कशाने भरून जाणं? आत्म्याने भरून जाणं. जेव्हा आम्ही आत्म्याने भरतो, आमच्यातलं सर्व कडवटपणा बाहेर निघून जातो आणि आमच्यात पवित्र आत्म्याचं फळ येत राहतात. दैहिकपणा निघून जातो आणि आत्म्याचे फळ येत राहतात. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. हालेलुया. पवित्र आत्म्याने भरणं, रोज दर रविवारी रोज ताज्या अभिषेकाने भरणं, ताज्या अभिषेकाने भरणं, ताज्या अभिषेकाने भरून वाहणं, हे चिन्ह आहे बंधनातून कडूपणातून बाहेर निघणं. हालेलुया. पहिला मुद्दा आपण पाहिला महत्वाचं, नामी का कडूपणा त्याच्यात भरला गेला? देवापासून दूर गेली, परमेश्वरापासून दूर गेली. हालेलुया. मग कसं काय, कशामुळे मग आम्ही देवापासून दूर जायचंय का? मग आम्हाला देवाजवळ जास्त वाढायचं. हालेलुया. कधीच आम्हाला देवाच्या मंदिरापासून, देवाच्या घरापासून लांब राहायचं नाही. कारण का? हळूहळू सैतान कडूपण म्हणजे प्रतिक्रिया, तुम्हाला मी आजार, संकट, दुःख, त्रास, हे सर्व कडूपणाचं गोष्टी आहे. प्रेज लॉर्ड. मग कडूपण आल्यानंतर जेव्हा एखादी समस्या येते, इस्रायल लोकांपुढे पाणी कडू लागलं, महाराज त्या ठिकाणी नाव ठेवलं होतं. काय ठेवलं? त्यांनी कुरकुर केली. कडूपणच आहे, चिन्ह आहे की कंप्लेंट करणं, कुरकुर करणं आहे ना, एखाद्याच्या चुका काढणं, हे कडूपणाचं चिन्ह आहे. तिसरा आम्ही मुद्दा पाहिला की पाणी चांगलं नव्हतं म्हणून सगळं चांगलं होतं, पण पाणी चांगलं नसल्यामुळे चांगलं पिकत नव्हतं. मीठ टाकलं, प्रार्थना केली, आशीर्वाद आला आणि त्या ठिकाणी पाणी चांगलं झालं. हालेलुया. भाजी बिघडली,
कशामुळे भाजी बिघडली? आपण कधी कधी म्हणतो ना आज चांगली भाजी झालीच नाही, काहीतरी बिघड झालाय. हालेलुया. कुठं लक्ष आहे होतं म्हणतो मी घरातला भाऊजा, आज भाजी बिघडली जर है ना, आज भाजी चवळी झाली बिघडली, काय कुठं लक्ष होतं? कडूपानात कधी कधी कडूपाना सुरू झालं का भाजी कडू होती. काय काय म्हणतात आमच्या आमचं कारलंय ना कडूच लागत नाही चांगला. आणि खरंच आहे ना काय कायचं असं असतं की त्यांनी कारलं केलं ना कडूच लागत नाही. कडू कारलं कडू लागत नाही त्यांच्या हातचं केल्यावर. किती त्यांचा हात चांगला असतो गाव. हालेलुया हालेलुया हालेलुया. तर आता सगळ्यात महत्वाचं काय? आत्म्याने भरा. आता कशाने भरा? आत्म्याने भरून आराधना करा, स्तुती करा. सगळं दैहिकपणाच्या कडूपणाच्या गोष्टी निघून जाणार आणि तुम्ही आत्म्याने पवित्र आत्म्याचे फळ तुमच्याकडे येणार. हालेलुया. चला उठून उभं राहावे आपल्या जागेवर. हालेलुया. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
तेरी शुरू में, तुझ पे ही बढ़ता चलूं मैं, मानूंगा तेरी शुरू में। सारी बीमारियां, सारी कमजोरियां, 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 खाक मसाफे तू कर दे, कर दे। मुझे भर दे, बाबा अभिषेक से तू भर दे, भर दे, मुझे भर दे, बाबा अभिषेक से तू भर दे। तू भर दे। ताली बजाओ सब लोग, सब लोग ताली बजाते हुए लबा 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 स्तुति कर पाए और पाए लबा 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 शबा लबा रिबा लबा ताला लबा 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 तर स्तुती करा. जोपर्यंत तुम्ही भरत नाही तोपर्यंत स्तुती करा. आपले आवाज काढून, आवाज तुमचा आवाज येत नाही, आवाज काढून रिबा लबा 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 शबा लबा 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 रिबा लबा तुला लबा 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 शबा लबा 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 भर दे ये आत्मा से ताजा अभिषेक से भर दे ताकि सारी कड़वाहट दूर हो जाए. प्रभु ब्लेस करता है. या शुरुआती प्रतिकार बोल जसं मीठ टाकलं एलिशाने तुझ्या सेवकाने प्रॉफिटने आणि त्या पाण्याला तू चांगलं केलं तसं प्रत्येकाचा परिवार चांगला कर परमेश्वर, प्रत्येकाचा व्यवसाय चांगला कर परमेश्वर. सगळा कळवटपणा, सगळं अपयश, सगळं दुःख प्रत्येकाच्या घरातून काढून टाक परमेश्वर. आणि जसं त्या एलिशा प्रॉफिटनी बोलला, प्रार्थना केली आणि प्रभू तसं तू चांगलं ते पाणी केलं आणि ते पाणी उपयोगी ठेवू लागलं. आज हे परिवार या ठिकाणी आलेले प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पात्र चांगलं कर येशूच्या नावामध्ये, उपयोगी पात्र कर चांगलं परमेश्वर येशूच्या नावात. आणि प्रभू तुझं कौतुक आहे. जशी ती भाजी कडू झाली प्रभू, पण त्या भाजीमध्ये तू देवा परमेश्वरा, ओ देवापा, ती सपीठ टाकलं आणि ती भाकर, पीठ म्हणजे भाकर ती टाकलं परमेश्वर, पीठ टाकलं आणि ती भाजी चांगली झाली. तसं आज प्रत्येकाचं नातं, पती पत्नीचं नातं चांगलं कर परमेश्वर. हालेलुया. कडूपणा पती पत्नीमधला काढून टाक परमेश्वरा. घरातला कडूपणा काढून टाक परमेश्वरा. हो देवा, सर्व आजारपणाचं जीवन काढून टाकते बाबा. आजारपण, प्रत्येकाच्या जीवनातला आजारपण काढून टाक. आरोग्याचं जीवन बोलत आहे मी परमेश्वरा. आरोग्य दे प्रत्येकाला परमेश्वरा, आरोग्यात चालू प्रत्येकाला परमेश्वरा. आणि सगळे जे आजारामध्ये पैसे चालले त्यांचे जाणं पैसे बंद होऊ दे दवाखान्याकडे आणि देवा त्यांचा पैसा वाचला जाऊ दे परमेश्वरा. अशी मी प्रार्थना करताय प्रभू. व्यवसाय चांगले कर प्रभू प्रत्येकाचे. कर दे बाबा. प्रार्थनेचं जीवन चांगलं कर प्रत्येकाचं परमेश्वरा. आशीर्वादाचं चांगलं जीवन कर. ज्यांना जे नाही ते चांगल्या गोष्टी देऊन तो आशीर्वादित कर परमेश्वरा. हालेलुया प्रभू. सगळ्यांची चांगली प्रगती कर बाबा. प्रगती कर, चांगली प्रसिद्धी प्रत्येकाची कर. प्रत्येकाची आर्थिक स्थिती चांगली कर दे बाबा. हो, चांगली कर आर्थिक परिस्थिती परमेश्वरा. ईश्वरा चांगली परिस्थिती कर परमेश्वरा. अशी प्रार्थना करताय. तुझं गौरव होऊ दे पवित्र बाबा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे नाते बिघडत चाललेले आहेत, कडूपणामध्ये बिघडत चालले आहेत, ते चांगले नाते कर परमेश्वरा. चांगले नाते संबंध कर प्रत्येकाचे चांगले कर येशूच्या नावामध्ये. तुझं गौरव होऊ दे परमेश्वरा. हालेलुया, हालेलुया प्रभू. देवा तुझं गौरव होऊ दे. जो नामीप्रमाणे तुझ्यापासून दूर चाललेला असेल तुझ्या जवळ घे प्रभू आणि त्यांच्या जीवनात चांगलं कर परमेश्वरा. अशी प्रार्थना करताय. तुझं गौरव होऊ दे. सर्व आदर महिमा सन्मान होऊ दे बाबा. सगळ्या गोष्टी चांगल्या उत्तम कर प्रभू. येशूच्या नावात ही प्रार्थना करतो. आमेन. God bless you.